जाय काय प्रकार आहे हा? आणि तू तीच ना, भाऊ नाईकची नात? हो, मीच ती. सॉरी, मला माहितीये मी चुकीच्या वेळी आलीये, पण कामच तसं होतं. हे तुमचे पैसे, वाटलंस तर मोजून घ्या. जेवढे पाठवलेले तेवढे सगळे. तुमचा मुलगा धैर्य आमची शाळा विकत घ्यायला आलेला. आम्ही नाही म्हणून सांगितल्यावर त्यानं माझ्या वहिनीला फूस लावून हे पैसे दिले. आता माझ्या वहिनीने काय सांगितलं मला नाही माहित, पण आम्हाला आमची शाळा नाही विकायची. त्यामुळे हे पैसे ठेवा आणि आमची शाळा मिळेल ही अपेक्षा सोडून द्या. तू कोणाशी वाकडपणा घेतेस कळतंय का तुला? दामिनी मुजुमदार म्हणतात मला. ह्या तोऱ्यात माझ्या समोर बोलण्याची हिम्मत झाली नाही आजवर कोणाची. जी चूक तुझ्या आजोबांनी केली ती चूक तू परत करतेस. मॅडम, मी तुमच्या वयाचा पूर्ण मान राखूनच बोलते. माझ्या आजोबांनी मला खरं काय खोटं काय हे चांगलंच शिकवले. सत्याची तत्व त्यांनी माझ्या अंगी रुजवली. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. तोंड सांभाळून. माझ्या आईशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. दोन बायका बोलत असताना पुरुषांनी मध्ये बोलायचं नाही असं मी नाही बोलणार. कारण मी तुझ्यासारखी नाही ना, त्यामुळे तू बोलू शकतोस. काय आमच्यात स्त्री पुरुष सगळं समान असते. पण एक रिक्वेस्ट आहे, नको बोलूस. कारण बोलायचं कसं हे तुला अजून कोणी शिकवलंच नाही. त्यामुळे मॅडम सॉरी, माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. बाकीच्यांना पण सॉरी. येते मी. या घराला ना अशी तिखट झोमणारी मुलगी सून म्हणून पाहिजे, म्हणजे सगळ्यांचं कसं पाणी पाणी होते ते बघा. पाणी ते ताईंना, मलाच पाणी हवंय, मी आले.
आत्ता कुठे जीवात जीव आला बाबा. भाऊ आले मी घरी. तुम्ही कशाला माझी काळजी करत असता? असं तुझी नाही तर मग काय त्यांची काळजी करू? हा, हे बी बरोबरच आहे म्हणा. त्यांचीच काळजी करायला पाहिजे. म्हणजे तू तिथं जाऊन त्यांना काय काय सुनून आले असशील कोणास ठाऊक. डोंट वरी, तुमची नात शोभल ना असंच बोलून आली. दामिनी मॅडमच्या वयाचा रिस्पेक्ट ठेवून शांतपणे आपलं मत मांडून त्यांना पैसे देऊन आले. ऐ शाबास. काय भाऊ, ही माणसं काही शानी येत होय? अगं तू बोलली असेल शांतपणे, पण त्यांनी शांत डोक्याने घ्यायला हवं ना. आई का तू पण ना. आई अगं किती काळजी करते तू. हा, मला माहिती मुजुमदार आहेत, पॉवरफुल आहेत, मोठी माणसं आहेत, सगळं पाठ झालंय मला. सावी, चेष्टेचा विषय हा. आपण त्यांची दुखरी नसले येळ दाबून धरले. माहितीये मला, आणि आपण ती कधी सोडणार पण नाही. आई अगं मी काय म्हंटल तुला, ते मुजुमदार आहेत आणि त्यांना लोक घाबरतात म्हणून त्यांचं फावत. त्यांना माहितीये त्यांच्या अपोजिट कोणी उभंच नाही राहणार. हा, आपण तसं नाही करायचं. आपला हेतू चांगला असेल ना तर आपण आपल्या हक्कासाठी लढायचं. भाऊ असं का बघताय? चुकीचं बोलले का काय? नाही, अजिबात नाही. तू एकदम खरं बोललीस आणि मनातलं बोललीस. खरं सांगतो, एक क्षणभर असं वाटलं माझा मधुसूदनच बोलायलाय. मग माझ्या बाबांना पाहिजेच होती अशी फायर ब्रँड मुलगी. तशीच आहेस तू, फायर ब्रँड. बरं चला आता, उशीर झालाय. अनुराधा, नको काळजी करू. खरंच भाऊ, हा सल्ला देणार आहे तुम्ही मला? भाऊ, तुम्ही शब्द दिलाय मला. सावी जे काय करती त्याला तुम्ही पाठिंबा देताय सांग. खरं तिच्या केसाला पण धक्का लागला ना तर आता नाही सहन होणार मला. तुम्हाला आणि तिच्या बाबांना पाहिजे असेल फायर ब्रँड पोरगी, पण मला नकोय. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त माझी लेक. अनुराधा, ध्यानात आहे माझ्या. जा, झोप जा.
फायर ब्रँड समजते स्वतःला पोरगी. आई एका दणक्यात तिला सरळ करतो. तू यात मध्ये पडायची गरज नाही दादा. अच्छा, प्याद्याच्या चालीवर वजिरानं रिप्लाय केलाय त्यांनी. एक चाल चुकलीये फक्त. हरलो नाहीये मी. धैर्य मुजुमदार कधीच हरत नाही. मी करतो माझ्या पद्धतीनं काय ते. तुझ्या पद्धतीने केल्यावरच त्या पोरीनं घरात घुसायची हिंमत केली. करू दे की मग. कावळा किती उंच उडला तरी घार होत नाही, कावळाच राहतो. आणि तिची झेप केवढी आहे माहिती आहे मला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. धैर्य, तुला वाटतं तितके कच्च नाहीये ते नाईक. इतक्या सहजासहजी ते ऐकणार नाहीत. तुला शब्द दिलाय मी आई. तू निश्चिंत राहा. साम दाम दंड भेद ज्याची गरज पडल ते वापरलं जाईल. आता येत्या 4 दिवसात ती शाळा मुजुमदारांच्या नावावर असेल. साम दाम दंड भेद. नेमकं काय डोक्यात तुझ्या? कळल. वेळ आली की सगळं कळेल. तोपर्यंत वेट अँड वॉच. आई, धैर्य लहान आहे अजून. इथल्या गोष्टींची जाण नाही त्याला. हो आई, धैर्याला अजून जग बघायचंय. तो बोलतोय करतो, खरं मला वाटत नाही त्याच्यानं हा विषय सॉल्व्ह होईल. या जगात असं कुठलंच मॅटर नाहीये जे माझा धैर्य सोडवू शकत नाही. जर तो म्हणालाय की तो करणार तर तो करणारच. थोडे थोडे इकडे घे. इकडे. हा बघ. बस. परफेक्ट परफेक्ट. द्या. हे घे. हो मालो. अगं तिने अशी टेस्ट ना स्वर्गात पण मिळत नसते बघ. हो का? गरम आहे पण जगात भारी आहे. तिखट पाणी. वडापाव इथं जायचं, पाणी प्यायला काय पंचगंगेवर जायचं का काय? अगं पोरी, दुपारच्याला वडापाव शिल्लक राहिलाय हेच नशीब म्हण. पाणी संपलंय. सकाळी एकाच टायमाला भरतोय मी आणि तू बंद करायच्या टायमाला आली शूटिंग करायला. काका असं कुठं असतंय का? अगं हिने पटकन ये.
एवढंस तिखट झेपत नाही. एवढं तिखट बोलायला कसं जम? मी जे खरं आहे ना तेच बोलते. ज्याला पटत नाही त्याला ते कडू वाटतं आणि ज्याला झोपतं त्याला तिखट वाटतं. आता काय काम काढलं? इकडनं निघालो होतो, तुला पाण्यासाठी कासावीस होताना बघितलं. काय तुमच्या शाळेत आलो होतो त्यावेळेला तू पाणी दिलेस मला. भेटला आता हा धैर्य मुजुमदार कोणाचीच उदारी ठेवत नाही. मला जर आधी माहिती असतं ना हे पाणी तू दिलंय, त्या पाण्याशिवायच मी वर गेले असते. तुझ्या हातून घेण्यापेक्षा ना त्या गोष्टी शिवाय राहिली. सवय करून घे मग त्याची. ए, हॅलो. हा भाऊ भाऊ मी लगेच येते. आलेच मी. कुठं आलेच मी. काय? अगं भाऊंकडे जायचंय. कसं ना? त्यांनी बोलवलंय. आलेच मी. अगं आले. अगं सावी सावी. अगं ट्रायपॉड पण विसरली तर. सावी सावी. तू काय करतोस तिकडे? भाऊ काय झालं? हा काय झालं? तुम्ही असा अचानक न शिकवायचा निर्णय का घेतला? कोणी धमकी दिली आहे? हे बघा काय विषय आहे ना तो कुठलाही आडपडदा न ठेवता सांगा मला. सावी, मी कवादरनं हेच विचारायलोय, पण कोणाच्या तोंडून एक अक्षर बी निघाला झालंय. काय बोला की बाबानो. तुम्हाला जायचंय ना मग का जायचंय हे सांगायला काय प्रॉब्लेम आहे?
आम्हाला एक ऑफर आल्या. मोठ्या शाळेत मोठी पोस्ट आहे, चांगला पगार पण आहे. अहो इथल्यापेक्षा 4 पट पगार देतो म्हणतायत. आणि ही ऑफर त्या मुजुमदारांनी दिली, बरोबर ना? तुम्ही बोलला नाही तरी कळायचं राहणार नाही. मला माहित होतं असंच काहीतरी असणार आहे. अहो तुम्हाला कळत नाहीये का? अहो प्लॅन आहे त्यांचा. त्यांना आपली शाळा हवी आहे, ही जमीन हवी आहे. तुम्ही निघून गेला तर या पोरांच्या भविष्याचं काय होणार आहे याचा विचार केला तुम्ही? सावी, बरोबर आहे तुझं, पण त्या पोरांच्या भविष्यासारखं आमच्या पण पोरांचं भविष्य आहे की. त्याचा केव्हा विचार करायचा आम्ही? होय, आमच्या पण काहीतरी गरजा आहेत की. संसार असल्यामुळे नोकरी करावीच लागणार आहे आणि तिथं पैशाबरोबर बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. हे सगळं मिळत असताना आम्ही नाही कसं म्हणू सांगा की? वय त्यामुळं आम्ही इथल्या नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलंय. भाऊ, मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल तर ह्याच जागेवर उभं राहणार, हा शब्द आहे माझा. मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो.